खरा मनुष्य तो जो संकटांना घाबरत नाही. आपण जीवदशेला प्राप्त झालो याचा अर्थ सुख आणि दुःख घेऊन आलेले आहोत. सुख मिळवण्याचा प्रयत्न करताना मनुष्य इच्छा नसताना सुद्धा दुःखाची सामग्री गोळा करत असतो. आणि ही सामग्री गोळा आपण करत आहोत इकडे त्याचं भान नसतं, त्याच्या ते लक्षातही येत नाही. त्याला वाटत राहतं मी योग्य दिशेनेच पुढे जात आहे. पण बऱ्याच वेळेला कळत अथवा न कळत त्याच्याकडून दुःखाची सामग्री सुद्धा गोळा केली जात असते. आणि या सामग्रीच्या प्रभाव स्वरूपच आज ना उद्या त्याला दुःख भोगावंच लागतं. त्याची तीव्रता सुद्धा कमी जास्त असते. ज्याप्रमाणे फार फार पूर्वी केलेल्या एखाद्या पापाचं फळ सुद्धा आता मिळू शकतं आणि आत्ताच केलेल्या पापाचं फळ सुद्धा लगेच मिळू शकतं. एखाद्यानं आगीमध्ये हात घातला, किती वेळानंतर चटका बसेल. आज आगीत हात घातला होता, उद्या चटका जाणवायला लागेल. असं होईल का? लगेच चटका बसेल. त्याचं फळ तत्काळ आहे. पण मधुमेहासारखा रोग आहे किंवा अन्य कुठला असाध्य असणारा रोग आहे, टीबी वगैरे सारखा, क्षयरोग आदी, हे कालांतरानं तुम्ही दुःख सामग्री गोळा करत 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 आलेले असता त्याचं फळ कालांतरानं देणारे आहे की तत्काळ दिलं जातं. आता या जन्मातली पहिली बिडी ओढली आणि उद्या लगेच मला टीबी डिटेक्ट झाला, असं होतं का? नाही होत ना. पण आत्ता अग्नीमध्ये हात घातला आणि आत्ताच चटका बसला. ज्याचं फळ कालांतरानं मिळतं तो जास्त धोकादायक आहे ना का कमी धोकादायक आहे? धोकादायक कोणता आहे? जो तत्काळ फळ देतो तो आपल्याला जाग करून ठेवतो. अरे बाबा माझ्या जवळ येऊ नको, तुला फटका बसेल. पण ज्याचं फळ कालांतरानं मिळणार असतं, तत्काळ फळ दिसत नाही, तर असं असं करायला काही हरकत नाही असं आपल्याला वाटतं. बरोबर ना? आणि मनुष्य त्या त्या गोष्टी करत जातो, ती व्यसनं वाढवत नेतो. तात्कालिक सुख तो भोगतो. मदिरापान असेल, धूम्रपान असेल, याचं काहीतरी त्यांना सुख मिळतच असेल ना. करणाऱ्यांबद्दल बोलतोय. पण त्याच्यात फार काही चांगल्या गोष्टी आहेत असं त्यालाही माहित असतं की याच्यात काही फार चांगलं नाहीये. फक्त सुख काहीतरी ते देतं त्या व्यक्तीला, म्हणून ती व्यक्ती त्याचं सेवन करते. पण त्याचा भयंकर फटका बसतो जो, तो लगेच बसत नाही. किंवा ते काहीतरी मावा खाणारे आणि काय काय असतं ना, माउथ कॅन्सर झालेले लोक असं इथलं सगळं फाडून टाकतात बघा. ते सुद्धा वर्षानुवर्ष हा उद्योग करतात आणि त्याला बळी पडतात. म्हणून माणसाने शहाणं असावं, जागरूक असावं आणि असं कोणतंही दुष्कर्म करू नये. कदाचित त्याचं तत्काळ फळ मिळणार नाही, कदाचित त्याचं तत्काळ फळ मिळणार नाही, पण फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं अनिष्ट फळ तुम्हाला कधी ना कधी तरी मिळणार.
आजच्या भाषेत बोलायचं तर जे शॉर्ट साइटेड असतात, ज्यांची दृष्टी दूरवर जात नाही, ते फक्त तात्पुरता विचार करतात आणि निर्णय घेतात. पण जे दूरवरचा विचार करणारे असतात ते आता पाऊल असं उचललं तर कालांतराने त्याचा परिणाम काय होऊ शकतो इथपर्यंत विचार करूनच ते पाऊल उचलतात. आमच्या लोकांनी आमची पात्रता नसताना कालपर्यंत परतंत्र असणारा देश एका दिवसात स्वतंत्र करून घेतला. पण त्याचे परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस काय होतील याचा विचार केला नाही. का? सत्ता मिळवण्याची हाव होती. योगी अरविंदांसारख्या थोर पुरुषांनी सांगितलं होतं, तुम्ही टप्प्याटप्प्यानं स्वातंत्र्य मिळवा. 15 का 20 वर्षाचा एक त्यांनी प्रकल्प दिला होता. अशा पद्धतीनं तुम्ही स्वातंत्र्य मिळवा. एकदम उन्हातून येऊन थंड प्रदेशात जाणं किंवा थंड प्रदेशातून येऊन एकदम उन्हात जाणं, याला मराठीमध्ये शॉक ट्रीटमेंट असं म्हणतात. होतं ना असं? म्हणून माणसाला दीर्घ सूचना असायला हवी. पुढं काय काय मला करायचं आहे, कसं पुढे जायचं आहे, याचं, ज्याला आपण म्हणतो ना, उद्याचा प्लॅन पण हवा आणि 10 वर्षानंतरचा पण प्लॅन हवा. की पुढं काय करायचंय. आणि ज्याचा हा दृष्टिकोन प्रगल्भ झालेला असतो तोच विद्वान मनुष्य आहे, तो पुढेपर्यंत विचार करणारा मनुष्य. आणि अशाच व्यक्तीच्या हातामध्ये संस्थेची, संघटनेची, राज्याची, देशाची धुरा असायला हवी. आणि अशा व्यक्तीच्या हातात जर ती धुरा नसेल तर धूर निघाल्याशिवाय राहणार नाही. आणि नेमकं हेच इथं घडतंय. दुर्योधन शॉर्ट साइटेड आहे. त्याला तात्कालिक लाभ तेवढा दिसतोय, दीर्घकालीन भीषण परिणाम दिसत नाहीये. ते उद्या काय ते त्याच्या जीवनाकडे बघूनच आपल्याला पाहायचं आहे. किती रडलाय तो, मी एकटाच शिल्लक राहिलो म्हणून, आणि नंतर तोही नाही राहिला. इतके विद्वान लोक परोपरीनं समजावतात, भीष्मांसारखे, द्रोणांसारखे, कृपांसारखे, वेदव्यासांसारखे, मैत्रेय ऋषींसारखे, भगवान परशुरामांसारखे. गांधारी सांगतेय, मध्ये मध्ये धृतराष्ट्राला सुद्धा चांगला बनण्याचा झटका आला तर तोही सांगतोय. त्याला येतात त्याला झटकेमध्ये, थोडा वेळ चांगला, थोडा वेळ वाईट. फार विचित्र व्यक्तिमत्व आहे धृतराष्ट्र हे. चांगुलपणाचा झटका आला तर तो खूप चांगलाही बोलायला लागतो. पण दुःशासन, कर्ण आणि शकुनी यांच्या नादाला लागून आणि स्वतःचा स्वभाव, यामुळं दुर्योधनानं स्वतःच आणि स्वतःच्या बरोबर असणाऱ्यांचं फार मोठं नुकसान केलं. आणि चांगल्या स्वभावाच्या पांडवांना सुद्धा दुःखी केलं. म्हणून महाभारतातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे माणसानं दूरवर होणाऱ्या परिणामांचा विचार करूनच पाऊल उचलायला हवं, कोणतंही पाऊल. आणि मला तर असं म्हणावं असं वाटतं, आजकालच्या तरुण लोकांना त्यांचे कुटुंब नियोजनाचे निर्णय, घर विकत घेण्याचे निर्णय,
हिंदूंच्या शिक्षणाचे घेतले गेलेले निर्णय, हे सगळे निर्णय हे बहुअंशानं शॉर्ट साइटेड आहे. त्या निर्णयामध्ये सामाजिक व राष्ट्रीय विचार नाही. फक्त मी आणि माझा परिवार याच्या पलीकडे त्याचं दर्शन घडत नाही. हिंदू समाज हा फक्त मला काय मिळतं याचा विचार करून मतदान करतो. आणि ज्यांचं 1947लाच ठरलेलं आहे तो वर्ग माझ्या बिरादरीला काय मिळतं हे बघून मतदान करतो. त्यामुळे 20% एक गठ्ठा मतदान होतं. आणि हिंदू समाजामध्ये जातीमध्ये 20% गाठणारी एकही पूर्ण जात नाही. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये तो जातीयवाद लावून दिला की 20% मतं इंटॅक्ट असल्यामुळं अन्य मतं विखुरली की 20% वाले मतं ज्याच्याकडे जाणार तो विजयी होणार. त्यामुळे हिंदू समाजाने सुद्धा सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीने विचार करत हिंदू म्हणून मला काय मिळणार आहे याचं चिंतन करायला सुरुवात केली पाहिजे. मला म्हणून काय मिळणार आहे याच्यापेक्षा. अरे त्यांना महाभारत शिकवणारा कोणी नाही आहे तरी पण ते तसं करतायत. आणि आमच्याकडे एवढं सगळं असून आम्ही हे करू शकत नाही. काय कलीचा प्रभाव सांगावा. आणि म्हणून एक हिंदू समाज म्हणून राष्ट्रीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या एक गठ्ठा आम्ही असायला हवं. हे रामायण आणि महाभारत आम्हाला शिकवतं. मग तुमचे पंथ वेगळे असतील, आराध्य देवता वेगळे असतील, प्रांतीय भाषा वेगळी असेल, प्रांतीय काही सण समारंभ वेगळे असतील, पेहराव वेगळा असेल, हे सगळं वेगळं असू दे, पण सगळ्यांना एकच वेद प्रमाण आहे, एकच रामायण आणि महाभारत प्रमाण आहे. हे लक्षात घेऊन ती शिकवण आपल्या जीवनामध्ये अखिल हिंदू समाजाला उतरवता आली पाहिजे. आणि हे जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर 4 दिवसामागे जे काही घडलं काश्मीरमध्ये ते बंद होऊ शकेल. आज फक्त काश्मीरमध्ये होत आहे म्हणून आम्ही इथले लोक शांत आहोत. काही भाग यातलाच केरळमध्येही होतोय. पण केरळ एकदम दक्षिण टोक, काश्मीर एकदम भारताचं उत्तर टोक, मधले लोक निवांत आहेत. आमच्याकडे झाल्यानंतर बघू. म्हणजे घर पेटल्यानंतरच आम्हाला पाणी टाकण्याची इच्छा आहे, अशी हिंदू समाजाची अत्यंत भीषण अवस्था फक्त न्यूजवर पाहून नाही, त्या त्या भागात फिरून आम्हाला कळते. त्यामुळे लवकर जागा होऊया आणि या महान शिकवणुकीला आपल्या जीवनामध्ये उतरवायचा दृढ संकल्प घेऊया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ
जय जय रघुवीर समर्थ. पांडव अरण्यामध्ये फिरत आहे. एकदा गंमत अशी होते, आपल्या 10,000 शिष्यांना घेऊन महान ऋषी दुर्वासा हे हस्तिनापुरामध्ये येतात. दुर्योधनाला सांगितलं जातं, तुझा राग कितीही जरी असला सगळे तो सहन करतील, पण आता जे आले आहेत त्यांच्यापुढे जर नखरे दाखवशील तर तुझे न खरे होऊन जाईल. इंद्रिय निग्रह कर. ते उलट सुलट कसेही वागतील, सगळं सहन कर, कारण फलस्वरूप तुला खूप मोठी गोष्ट ते देऊ शकतात. साक्षात ते शिवस्वरूप आहेत. खूप त्यांचा अधिकार मोठा आहे. आणि दुर्योधनानं सुद्धा माझं चांगलं व्हावं म्हणून नाही, पांडवांचं याच्यातून वाईट काही करता येतंय का? माझं चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न करणारे एक लोक असतात, आणि एक असतात माझं चांगलं नाही झालं तरी चालेल, अमक्या अमक्याचं वाटोळं व्हायलाच पाहिजे, अशा मनोवृत्तीचे लोक असतात. जर ऋषी प्रसन्न झाले तर पांडवांचं कायमचं वाटोळं करता आलं तर किती छान होईल, असा विचार करून आणि अर्थात त्या ऋषींच्या शाप भयानं सुद्धा अत्यंत इंद्रिय दमन करून त्यांच्या सेवेमध्ये दुर्योधन तत्पर झाला. विक्षिप्त पाय वाटाव्यात अशा विचित्र त्यांच्या मागण्या असत. राग न येऊ देता त्यानं ते सगळं सहन केलं. म्हणावं मी आता संध्या करून उठलो की मला ताबडतोब भरपूर खायला हवं, गरम गरम, आणि संध्याला बसावं आणि 4 तास संध्याच करत बसावं. आता हा वाट बघतो गरम गरम खायला द्यायचं कधी, म्हणून हा ढिला पडणार, हे म्हणणार झाली माझी संध्या दे खायला. त्यावेळेला न रागवता हो गुरुदेव तयारच आहे असं म्हणून धावावं आणि थर्मास मध्ये ठेवलेलं गरम गरम त्यांना आणून द्यावं. त्यांना समोर आणून दिलं. तू आणलंस, आतापर्यंत मला भूक होती, पाहिल्या पाहिल्या माझी भूक विरली, आता तू हे परत घेऊन जा. ते तसंच परत न्यावं आणि ठेवून द्यावं. ठेवून येईपर्यंत मला परत भूक लागली म्हणावं, परत सगळं ते घेऊन यायचं. रात्री अपरात्री उठावं आणि त्याला म्हणावं चल बस स्नान करून ये, मला सत्संग करायचा आहे. महाभारत कथा 6वा दिवस तुला सांगायची. न रागवता हे सगळं सहन करायचं. असा विक्षिप्त प्राय त्यांच्या सगळ्या मागण्या, त्या मागण्या पुरवण्याचं काम या दुर्योधनानं अगदी अंतःकरणपूर्वक केलं. काही काळ हे त्यांनी केलं आणि दुर्वासांना आश्चर्य वाटलं, हा दुर्योधन खरंच चांगल्या मनोवृत्तीचा दिसतोय. वा एवढ्या मोठ्याने बोलतायत, जो मोठा आवाज येतो तिकडे पहा, बारीक सारीक आवाज येत राहणार, तिकडं पाहावंसं वाटतच कसं हे मला कळत नाही. आणि या दुर्योधनावर दुर्वासा ऋषी प्रसन्न झाले आणि म्हणतात वरद्रुही बोल तुला काय हवं. ती नेमकी दुपारची वेळ होती. दुर्योधन म्हणाला, गुरुदेव इफ यू डोंट माइंड, खरं तर मीच तुम्हाला जेवायला घालून अमुक अमुक ठिकाणी जा अशी प्रार्थना करायला हवी, पण
पण मला असं वाटतं, असंच तुमचं आतिथ्य प्राप्त करून माझे परमप्रिय बांधव पांडव, जे मनात इथून फार दूर नाही आहेत, त्यांना जर तुमचं आतिथ्य प्राप्त झालं तर त्यांच्या जन्मोजन्मीचं कल्याण होऊन जाईल. म्हणून तुम्ही आता जर पांडवांकडे जाल माध्यान्ह भोजन करण्यासाठी, असं जर तुम्हाला करता आलं तर गुरुदेव आपण अवश्य करावं. माझ्या मनाला खूप संतोष होईल. आता इतक्या सगळ्यांना मिळून घेऊन जायचं म्हणजे चालायला काहीतरी वेळ लागेल ना. हे पोचणार ते अपराह्न काळाच्या नंतरच पोचते आणि त्यावेळेला द्रौपदीचं जेवण झालेलं असणार आणि ते जेवण झाल्यानंतर त्या स्थालामधून काही मिळणार नाही, दिव्य स्थाल जे आहे. आणि पांडव अडचणीत येतील. वृद्ध झालेले ऋषी, यांना भूक लागलेली असणार, ते भयानक शाप देतील आणि इतका मी प्रयत्न करून पण मला जे हवं तसं साधता आलेलं नाहीये ते एका क्षणात साधलं जाईल. या शुद्ध आणि पवित्र बुद्धीला वश होऊन दुर्योधन असं म्हणतो, यांनी तथास्तु असं म्हटलं, चला मुलांनो पांडवांकडे जाऊया. आणि ऋषी अशा वेळेला युधिष्ठिरापाशी पोहोचले ज्या वेळेला द्रौपदीनं नुकतंच भोजन करून ते स्थान बाजूला ठेवलं होतं. युधिष्ठिरांना स्वभावताच ऋषी आले आणि इतके त्यांचे शिष्य आनंद झाला. युधिष्ठिरांनी सन्मान केला, त्यांचं पूजन केलं. ऋषी म्हणाले, आम्ही स्नान करून आलोच, पंक्ती वाढायला घ्या. हो हो ऋषीवर म्हणून युधिष्ठिर विनम्रपणे तिथे उभा राहिला. ऋषींची पाठ फिरली की धावत आतमध्ये गेला आणि द्रौपदीला विचारलं, काय ग बाई, तुझं जेवण व्हायचंय ना अजून? ती म्हणाली, आत्ताच हात आचवले. हात आचवले म्हणायचं असतं बरं का, धुतले म्हणायचं नाही. हात श्राद्धाला धुतात. कोणी गेला तर जेवल्यानंतर त्याला हात धुतले म्हणायचं. पोळी घालू का नाही म्हणायचं, पोळी वाढू का म्हणायचं. एक गोष्ट आपण विसरत चाललोय. दही घालू का, तूप घालू का, डोक्यात दगड घालू का म्हटलं असेल काय का. तिनं हात आचवले होते. ती म्हणाली, आज आत्ताच मी हात आचवले, गेलं म्हटलं, संपला विषय. आता महाभारत तिथंच संपणार. काय झालं काय खरं नेमकं? युधिष्ठिराच्या चेहऱ्यावर घाम. त्यांनी सांगितलं, अत्यंत उग्र स्वभाव असणारे दुर्वासा ऋषी जेवणासाठी येत आहेत आणि या स्थानामध्ये आता काही शिल्लक नाही. इतक्या लवकर भिक्षा जरी धावत जाऊन आणायची म्हटलं तर 10,001 आहेत आणि एक 10,000ला भारी आहे. काय करावं? 4ही पांडव उरलेले सुद्धा भयभीत झालेले आत आले. म्हणाले, संपलं सगळं. पहा, पांडव बाहेर जाऊन जणू काही गुडघ्यात माना घालून बसलेले. कुठल्याही घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जेवणाची जबाबदारी ही त्या गृहिणीची असते आणि जो गृहस्थ आहे तो तिला सहाय्य करतो, तिला मदत करायची. ही इज इन सपोर्टिंग रोल. मूळ दायित्व कोणाचं आहे? एखाद्या घरातून जर उपाशी एखादी व्यक्ती गेली, पुण्यातल्या लोकांनी विशेष करून ऐकावं,
एखादी व्यक्ती उपाशी जर गेली, त्याचा दोष कोणाला लावलेला जातो? तो दोष आहे त्या गृहिणीला. तिची जबाबदारी आहे. अतिथी देवो भव आपण म्हणतो. आतिथ्य सत्कार. आता हा नवरा फार तर त्याला बोलून आणेल, आसन घालेल, बसवेल, पाणी पाजेल, थोडं हास्य हुश्य करायला आवाज. भोजनाची सगळी व्यवस्था हे दायित्व धर्मशास्त्रांनी महिलांकडे म्हणजे त्या गृहिणीकडे दिलेलं आहे. आणि त्यामुळं आता या कृष्णेची परीक्षा सुरू झाली आहे. आता काय करावं? आणि इतके मोठे ऋषी आहे. आणि अशा वेळेला माणसाला काय आठवतं? श्री कृष्ण शरणं मम, श्री कृष्ण शरणं मम, श्री कृष्ण शरणं मम, श्री कृष्ण शरणं मम, श्री कृष्ण शरणं, श्री कृष्ण शरणं, श्री कृष्ण शरणं. श्री कृष्ण शरणं मम. भगवंताचा धावा तिने सुरू केला. अन्न नाहीये, काय करावं कळत नाहीये. आणि एकदम रुक्मिणीला भगवान म्हणतात, आता द्वारकेत आहेत ते, रुक्मिणीला म्हणतात मी आलोच. ही म्हणाली आलोच म्हणजे झालं आता काय? काय मध्ये झालं होतं काही कळत नाही बाबा. तेव्हा काय मध्ये ह्यांना होतं काही कळत नाही असं म्हणत असत. चुकून आत्ताच्या सवयीनुसार मी काहीतरी वेगळंच बोलून गेलो. काय की यांना मध्येच होतं. आलोच म्हणाले आणि गेले. गेले ते गेले. आणि कुठूनचे असे आले? पांडव तर बिचारे सगळे गुडघ्यात डोकं घालून बसलेले, ते दारातून आलेले सुद्धा कळलं नाही. थेट आत शिरले. कृष्णे कृष्णे कृष्णे. तिला इतका आनंद झाला. मी त्याचीच आठवण काढली आणि तो बरोबर आला. इतका आनंद तिला झाला. द्रौपदी समक्ष भगवान उभे राहिले. त्याला बसायला आसन दिलं. अगं बसायला नाही, मला खूप भूक लागली, खायला दे. झालं. त्याला पण अशाच वेळेला काही नको त्या गोष्टी सुचतात. ते बालपणाचा नटखटपणा गेलेला दिसत नाही अजून. तर एवढा मोठा झालास तू आणि तरी सुद्धा अशी थट्टा सुचते तुला. का बघ घड्याळात किती वाजले बघ. नाही मला बाकी सांगू नको, मला भूक लागली, लवकर खायला दे. आणि मग मात्र द्रौपदी बिचारी लज्जित झाली. घरात खायला घालायला काही नसणं हे त्या गृहिणीसाठी अत्यंत दुःख देणारं कारण होतं आहे. अत्यंत दुःख देणारं कारण. श्रीमद आदिशंकराचार्यांची कथा माहिती आहे ना. एका घरासमोर म्हणाले गेले, छोटे होते. ओम भवती भिक्षाम देहि. थोडा वेळ थांबले. दार उघडलं जावं असं अपेक्षित होतं. उघडलं गेलं नाही म्हणून पुन्हा म्हणाले. तरीही दार उघडलं गेलं नाही म्हटल्यानंतर त्यांना वाटलं काहीतरी गडबड आहे म्हणून थांबले. कारण हे दार असं नाही उघडलं जाणार. आतली व्यक्ती दानशूर आहे, देणारी आहे. काय झालं असेल म्हणून आचार्य छोटे आहेत ते, पण आहेत आचार्य. उभेच राहिले. अंततोगत्वा कशी बशी एक त्यातली घरातील महिला लज्जित चेहरा करून आलेली, टोपलीमध्ये 2-4 अगदी रसहीन झालेले असे आवळे त्यांनी भिक्षा म्हणून वाढले. आणि डोळे पुसत पुसत एकदम ती वळली आणि परत जायला लागली. आचार्य शंकरांच्या लक्षात आलं ही इतकी गरीब आहे,
की हिच्याकडे दुसरं द्यायलाच काही शिल्लक नाहीये. आणि म्हणून थोडे चुकून कोपऱ्यात कुठंतरी उरलेले असणार, मुलांनी खाऊन, म्हणजे मुलांचे खायचे राहिलेले असे 2-4 आवळे, ते हिनं मला दिलेले. आणि जगदंबा लक्ष्मीची त्यांनी प्रार्थना केली. आता आचार्यांची प्रार्थना आहे, त्याला ओ द्यावीच लागते. तत्काळ ओ दिली भगवतीनं आणि तिच्या घराच्या अंगणामध्ये सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला. ते स्तोत्र खूप प्रसिद्ध आहे, कनकधारा स्तोत्र म्हणतात त्याला. सोन्याच्या आवळ्यांच्या धारा भगवती लक्ष्मीनं पाडल्या. आणि आचार्यांनी त्या माऊलीला बोलून घेतलं, भगवतीनं तुझ्यावर कृपा केली, हे सगळं तुझं आहे, घेऊन जा, मला याच्यातलं काही नको. मला हे आवळे चालतील, ह्या आवळ्यांना मी स्पर्श करणार नाही. संत कसे असतात, एवढंच घेतात आणि केवढं देतात. आणि हे तर आचार्य आहेत, काही प्रश्नच नाही. त्या गृहलक्ष्मीचं जे दायित्व आहे, घरातील कोणीही उपाशी न राहणं आणि अतिथी अजिबातच उपाशी न राहणं, हे दायित्व त्या गृहिणीचं आहे. ती नसेल तर तिच्या यजमानाचं आहे. ती घरात नसेल तर ऑन हर बिहाफ, कारण ती त्याची अर्धांगिनी आहे. बरोबर ना? आता ती नेमकी घरातच नसेल तर याचं दायित्व आहे. अरे पूर्वी तर अशा स्त्रियांची व्रत होती, माझ्याकडे 2 बटू जेवून गेल्याशिवाय मी आज जेवणार नाही, माझ्याकडे 1 बटू जेवून गेल्याशिवाय मी जेवणार नाही, माझ्याकडे यती जेवून गेल्याशिवाय मी जेवणार नाही. अगदी मोजक्या ठिकाणी असं राहिलेलं आहे. आमच्या नृसिंहवाडीमध्ये आहे, गाणगापुरामध्ये आहे. दत्त भगवान येतात अशी भावना लोकांची असते. दुपारीच्या त्या वेळात जर कोणी तुमच्याकडे भिक्षेकरी आला तर साक्षात दत्तात्रेय प्रभू आले तशी भावना करून वाढलं जातं. पण हे सगळ्या भारतभर पूर्वी होतं, ते आता फक्त तिथेच राहिलंय. कसा आमच्या धार्मिकतेचा संकोच होत 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 गेला बघा. म्हणून द्रौपदी लज्जित झाली. माझा कृष्ण का नाही आला, मला द्यायला काही एक वस्तू घरात नाही, काय बोलावं. तरी ती मैत्रीच्या भावनेनं म्हणते, बाबा आता तुझी थट्टा पुरे झाली, मी अडचणीत आले, तुझं काय चाललंय. अगं ते नंतर बघूया ग बाई, मला आधी भूक लागली आहे, काहीतरी असेल ना बघ. अरे नाही रे बाबा, आता मी आचमून घेतलेलं आहे, आता आमच्या घरामध्ये उद्या शिवाय काही मिळणार नाही. ते पात्र आणि इकडं मी आत्ताच धुतलं, तुम्ही काय धुता माहितीये मला, आणि इकडं आता त्याच्याच प्रेरणेनं ते अर्धवट धुतलं जाणार असेल तर त्याला ती तरी काय करणार, कारण करता करविता तो आहे असलेला. बघ काही दिसतं का याच्यामध्ये, म्हणते ना मी मगापासून तुला. त्यानं त्या कडेला कोपऱ्यात अशी न दिसणाऱ्या ठिकाणी अशी लागलेली अशी एक भाजी, त्याचा तुकडा छोटासा असा काढला. हे आहे का, नाहीये म्हणतेस ना, एवढं तर आहे. आणि ती त्यांनी जिभेवर ठेवली. आणि जिभेवर नुसतं नाही ठेवलं, आतमध्ये काय संकल्प केला तो महत्वाचा आहे. भगवान मनातल्या मनात संकल्प करतात. खरं तर उद्गार काढलाय असं महाभारत सांगतं. उद्गार भगवान असा काढतात, या भाजी एवढ्याशा भाजीमुळं या संपूर्ण विश्वाचा आत्मा यज्ञ भोक्ता सर्वेश्वर भगवान श्री हरी तृप्त होवो, तृप्त होवो, तृप्त होवो. असा संकल्प श्रीकृष्ण प्रभू करतात.
आणि इकडं नदीमध्ये तलावामध्ये स्नान करणारे ऋषी त्यांना एकदम पोट भरल्यासारखं वाटायला लागलं. डुबकी मारताना वेगळं वाटत होतं, डुबकी मारून बाहेर निघाल्यावर वेगळं वाटायला लागलं. अरे पोट भरलंय का? आणि 10,000 शिष्य आणि त्यांचे बसलेले गुरु ते तर ढेकरच द्यायला लागले. असं त्यांचं पोट भरलं. सगळे शिष्य त्यांच्याकडे आले, म्हणाले गुरुदेव काय कमाल झाली माहिती नाही, पण स्नान करता करता आमची पोट इतकी भरली की आता आम्हाला एक अन्नाचा घास पोटात घालवणार नाहीये. दुर्वासा म्हणाल्या तुमचं झालं ते झालं, माझंही तेच झालंय. हे काय आहे तुम्हाला सांगू का? पांडव आहेत हरिभक्त आणि आपण चाललोय त्यांच्याकडं. राजा अंबरीषाच्या वेळेला मला चांगला जवळून अनुभव आहे. आता त्याची कथा ऐकायची म्हटलं तर परत 1-2 तास. त्यापेक्षा ती कथा माहित आहे असं गृहीत धरून मी पुढे सरकतो. झाकली मूठ, अरे बाबा यांच्या नादाला लागायला नको. आणि त्यातला युधिष्ठिर तर असा आहे, तो जर क्रोधायमान झाला तर सगळ्यांना भस्म करू शकेल. धर्मनिष्ठ आहे ना. एक काम करू, इथूनच सटकूया. 29 तारीख नकोच, इथूनच सटकूया. वेगळ्या वेगळ्या दिशांना पळून जा रे बाबांनो, एकत्र नको. वेगळ्या वेगळ्या दिशांना आपण पळून जाऊ, या हरिभक्तांच्या नादाला लागायला नको. आणि असं म्हणून सगळ्या ऋषींनी धूम ठोकली आणि सगळे पळून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण प्रभू आले, पोटावरून हात फिरवत बाहेर. काय सहदेव, झालं का पोटभर? आता हे सगळे टेन्शन मध्ये आहेत. ते म्हणतात देवा तुम्हाला चांगलं सुचतंय. अरे आलास कधी तू? माझी जायची वेळ झाली म्हणाले. आलास कधी? ज्या वेळेला तुम्ही गुडघ्यामध्ये डोकी घालून बसला होता, पण मला लागली होती भूक म्हणून मी तुम्हाला न सांगताच आज शिरलो. काय द्रौपदीनं खायला घातलं म्हणून सांगू? वा, आता मला फार अर्जंट काम एकदम आठवलं, ते अर्धवट सोडून मी आलो होतो. नंतर आमच्या मॅडम रुक्मिणी चिडायच्या, चल नंतर भेटू, सी यू असं म्हणून भगवान सटक. अरे अरे कन्हैया थांब थांब म्हणेपर्यंत रथावर बसले, गेले. तो रथ तिथं कुठं राहतोय मग? सगळंच अदृश्य. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सहदेव ऋषी अजून काय येत नाही शाप द्यायला म्हणून पाहायला गेले. शाप खाण्यासाठी तर जायचं तिथं. कुठंच पत्ता नाही हो ऋषींचा. सगळ्या ऋषींचा आकंठ पोट भरलंय. सहदेवाला असं वाटलं रात्री अपरात्री आले तर काय करायचं, आता द्या खायला म्हणून. बिचारे सगळे रात्रभर जागे हो. पण द्रौपदीनं सांगितलं असं नाहीये. तो का आला, काय केलं त्याचं त्याला माहिती. आणि तो गेला तर ऋषींना घेऊनच गेला वाटतं. खूप फिरून सुद्धा सहदेवाला कुठेच दिसलेले नाहीत. श्रीकृष्ण पुन्हा प्रकट झाले, प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि सांगितलं, पांडवांनो तुमच्या भयामुळं हे ऋषी पळून गेले. जे लोक सदैव धर्मतत्पर असतात ते कधीच संकटात पडत नाही. असं म्हणून भगवान द्वारकेला परत गेले. भगवंताचं वाक्य काय आहे? ते कधीच संकटात पडत नाही. भगवंतानी असं म्हटलं नाही की त्यांच्यावर संकट येत नाही. संकट आलं तरी संकटात ते पडत नाही.
उभेच राहतात. संकट पडतं ते पडत नाही. येतंय का लक्षात? हे देवाची वाक्य आहे, साधीसुधी नाही आहे. संकट नाही आलं तर मग कसलं जीवन आहे? संकट येणार, तुम्ही पडता कामा नये याची काळजी धर्म पाहतो. जो धर्मनिष्ठ असतो तो संकटांना घाबरत नाही आणि संकटाला हार सुद्धा जात नाही. असं म्हणून भगवान द्वारकेला निघून गेले. गोविंद जय जय गोपाल जय जय 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 राधा रमण हरी गोविंद जय जय राधा रमण हरी गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय राधा रमण हरी गोविंद 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 जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय राधा रमण हरी गोविंद 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 जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय राधा रमण हरी गोविंद जय जय राधा रमण हरी गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय राधा रमण हरी गोविंद जय जय राधा रमण हरी गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय राधा रमण हरी गोविंद 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 जय जय गोविंद जय 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 गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ दुर्वासा काही न जेवताच निघून गेलेल्याचं कळलं आणि दुर्योधनाची फटफटीती उडाली. तो म्हणाला, उगीच मी एवढा वेळ त्या ऋषींची सेवा करत बसलो, काय मिळालं? इतके महिने नुसतं काय नाचवलं मला त्यांनी.
आणि त्याचं फलित काय? पांडवांना घाबरून पळून गेले ऋषी. हाऊ डिस्गस्टिंग इट इज. पण आता त्याच्या भाग्यातच नाही, त्याला कोण काय करणार. वनवास पुढे चाललेला आहे. आता काहीच काळ शिल्लक आहे वनवासाचा आणि अज्ञातवासामध्ये प्रवेश करायचा आहे. पण सज्जनांवरती संकट कशी येतात आणि त्या संकटांना हार सज्जन कसे जात नाही, हेच तर आपल्याला या वनवास किंवा अरण्यक पर्वामध्ये पाहायचं आहे.